नमस्कार, चैत्रालीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण करणार आहोत चिकनचा रस्सा आणि चिकन फ्राय। यासाठी मी इथे 1 किलो चिकन याचं अळणी तयार करून घेतलेलं आहे। चिकन छान असं शिजवून घेतलेलं आहे। त्याचबरोबर इथे वाटण्यासाठी धने घेतलेले आहेत, 4 लवंगा, 4 मिऱ्या, 2 दालचिनीचे तुकडे, इथे पांढरे तिळे, खसखस, त्याचबरोबर बारीक चिरलेलं टोमॅटो, आलं, लसूण, इथे बारीक चिरलेलं खोबरं आहे, त्याचबरोबर उभा चिरलेला कांदा। आता आपण हे सर्व मसाले, हे सर्व साहित्य आपण भाजून घेऊयात। सर्वात अगोदर आपण हे खडे मसाले कढईमध्ये एका भाजून घेऊ। आपण आता कढईमध्ये हे सर्व खडे मसाले घालून भाजून घेऊयात छान। एकसारखं हलवत हे छान असं भाजून घेऊया। हे 2च मिनिटांमध्ये तुम्ही पाहू शकता छान असं भाजले गेलेलं आहे। आता आपण हे काढून घेऊ। आता आपण पांढरे तीळ आणि खसखस कढईमध्ये घालून छान अशी भाजून घेऊयात। 2 ते 3 मिनिटं हलवायची। पाहू शकता खसखस आणि तीळही छान भाजून झालेले आहेत। हे आता आपण साईडला काढून घेऊ। आता आपण कढईमध्ये हा उभा चिरलेला कांदा घालून घेऊयात आणि तो छान असा भाजून घेऊ। हा कांदा आपण एकसारखा हलवत छान असा 5 ते 10 मिनिटांमध्ये भाजून होतो। याला आता आपण असं भाजून घेऊ। तुम्ही पाहू शकता इथे आपला कांदा छान असा भाजत आलेला आहे। आता यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेऊयात आणि पुन्हा 1-2 ते 3 मिनिटं छान असा हा भाजून घेऊयात। पाहू शकता इथे कांदा छान असा लालसर झालेला आहे। आता यामध्ये आपण बारीक चिरलेलं खोबरं, आलं, लसूण आणि टोमॅटो घालून ते छान कांद्यासोबत भाजून घेऊयात। हे सर्व एकत्र भाजल्याने भाजीला खूप छान अशी टेस्ट येते। हे छान असं मिक्स करून 5 ते 10 मिनिटं आपण हे छान भाजून घेऊयात। तुम्ही पाहू शकता इथे आपलं वाटण हे छान असं भाजून झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करून हे एका प्लेटमध्ये सर्व काढून घेऊयात आणि पूर्ण थंड झाल्यावरती हे मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेऊ। तर तुम्ही पाहू शकता इथे आपलं सर्व हे वाटण छान असं बारीक वाटून तयार आहे। आता आपण हे गॅसवरती ठेवून छान असं 10 ते 15 मिनिटं परतून घेऊयात। वाटण जेवढं छान आपण परतू तेवढे भाजीला खूप छान चव येते। आता आपण हे असंच परतून घेऊ। तुम्ही पाहू शकता इथे आपलं हे वाटण छान असं परतलं गेलेलं आहे। आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊयात। सर्वात अगोदर आपण गॅस पूर्णपणे बारीक करायचा आणि मग यामध्ये मसाले घालायचे, जेणेकरून हे वाटण करपणार नाही। इथे 2 चमचे बेडगी मिरची पावडर घालूयात। त्याचबरोबर एव्हरेस्ट चिकन मसाला, आता आपण यामध्ये लाल तिखट घालूयात। आता हे सर्व छान असं मिक्स करून 5 ते 10 मिनिटं परतून घेऊयात। असंच हे गॅसची फ्लेम थोडीशी वाढवूयात आपण आणि हे संपूर्ण वाटण छान असं परतून घेऊ। हे बघू शकता इथे छान असं आपलं हे वाटण परतलेलं आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा हे अळणी सूप केलेला आहे, अळणी रस्सा, तो घालून घेऊया। हे असं वाटण परतलं ना अळणी रस्सा घालून भाजीला टेस्ट खूप छान येते।
पाहू शकता हे असं 2 ते 3 मिनिटं छान असं हलवून परतून घेऊया. एक सारखं याला हलवत राहायचं, जेणेकरून आपलं वाटण खाली बिलकुल पण लागणार नाही याची काळजी घ्या. तर तुम्ही पाहू शकता इथे आपलं हे छान असं वाटण परतलेलं आहे. आता हे आपण वाटण सर्व या अळणी रश्श्यामध्ये घालून घेऊयात. तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण हे छान असं वाटण घालून घेतलेलं आहे. यावरती आपण टाकूयात थोडीशी कोथिंबीर आणि हे सर्व 10 ते 15 मिनिटं छान असं उकळून देऊयात. आता आपण कढईमध्ये हे शिल्लक राहिलेलं सर्व वाटण घालून घेऊयात. यामध्ये घालूयात 2 चमचे तेल. तेल घालून घेऊयात आता आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटं हे वाटण छान असं परतून घेऊयात. आता हे वाटण छान असं परतलं गेलेलं आहे. यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात. सर्वात अगोदर घालूयात थोडीशी हळद, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा लाल तिखट, एव्हरेस्ट चिकन मसाला. हे सर्व छान असं मिक्स करून परतून घेऊयात 2 ते 3 मिनिटं. त्याचबरोबर यामध्ये घालूयात थोडंसं तेल. पाहू शकता इथे सर्व मसाले छान असे परतलेले आहेत. आता यामध्ये आपण चिकनचे पीस घालून घेऊयात. आता हे छान असं आपण हलवून परतून एकजीव करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता इथे आपलं चिकन फ्राय रेडी झालेलं आहे. यावरती आपण आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात. पाहू शकता खूप छान दिसतंय. आता आपण गॅस पूर्णपणे बंद करून घेऊ. तुम्ही पाहू शकता इथे आपलं चिकन फ्राय आणि चिकन रस्सा रेडी झालेला आहे. तुम्ही पाहू शकता छान दिसते दोन्ही पण भाज्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.